मिळून आनंदाने भरून टाकू अगदी नक्कीच. सासू सुनेचं नातं प्रेम, आदर आणि आपुलकी आणि समजूतदारपणा याच्यावरती असतं. थोडं प्रेम दिलं, थोडं एक जवळीक साधली, आईचं प्रेम दिलं सुनेला, सुनीनी सासूला मुलीचं प्रेम दिलं तर आहे ना, हे नातं सासू सुनेचं नातं आयुष्यभर फुलत राहतं. तर माझं हे पात्र एकटीचंच आहे. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. सासू सुनेचं पात्र मी एकटीनेच केलंय ना, तर मग आता चहा पण मी एकटीच पिते. का तर सासूला चहा देण्याच्या, भेटी देण्याच्या आता चहा पण झालेला आहे, तर मी आता चहा घेते. पण माझाही पहिलाच प्रयत्न होता, मला नाही माहिती कसा झालाय. तर सगळ्यांनी सपोर्ट करा. चला. अगं सुनबाई, एवढ्या लवकर उठलीस? अजून थोडा वेळ आराम करायचा ना. 6:30 वाजले ग सुनबाई, आराम करायचा ना थोडा वेळ. पाणी संपलंय का सुनबाई? आई मला लग्ना अगोदर सांगितलं होतं यांनी, माझ्या आईला बेटीची सवय आहे म्हणून तुमच्यासाठी चहा ठेवते. आई, मला खूप भीती वाटत होती, मी आईला सोडून एवढे लांब आले, पण तुम्ही मला आईचं प्रेम दिलं. खरंच खूप आभारी आहे आई. अगं अनु बाळा, तू सून नाहीयेस, माझी मुलगीच आहेस. तू आल्यापासून घर कसं उजळून निघालंय बेटा. अगं अनु, नाती ही रक्तानी नाही तर ते मनाने जुळतात. आपण जर समजून घेतलं तर हे घर ना स्वर्ग बनेल. हो आई, आपण दोघी मिळून हे घर अगदी आनंदाने सजूया. आणि हा आई, हो नक्कीच, हे तर आपण नक्कीच करणार आहोत. पण अगोदर आहे ना, आपण तुमचे केस खूप पांढरे झाले ताई, आपण त्याला मेहंदी लावूया उद्या. चला आता चहा दे, आणि आज आहे ना आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया. सासू सुनेचं नातं प्रेम, आदर आणि आपुलकी आणि समजूतदारपणा याच्यावरती असतं. थोडं प्रेम दिलं, थोडं एक जवळीक साधली, आईचं प्रेम दिलं सुनेला, सुनीनी सासूला मुलीचं प्रेम दिलं तर आहे ना, हे नातं सासू सुनेचं नातं आयुष्यभर फुलत राहतं. तर माझं हे पात्र एकटीचंच आहे. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. सासू सुनेचं पात्र मी एकटीनेच केलंय ना, तर मग आता चहा पण मी एकटीच पिते. का तर सासूला चहा देण्याच्या, भेटी देण्याच्या आता चहा पण झालेला आहे, तर मी आता चहा घेते. पण माझाही पहिलाच प्रयत्न होता, मला नाही माहिती कसा झालाय. तर सगळ्यांनी सपोर्ट करा. चला, बाय.